नमस्कार मंडळी, मी जौहरची स्नेहा। तर मंडळी, फायनली 4 महिन्यानंतर आज आपलं घर पूर्ण झालेलं आहे आणि आज 7 तारीख आपल्या घराची वास्तुशांतीची पूजा होती। मंडळी, पाहुणे तर सकाळपासूनच यायला सुरुवात झाली होती आणि जेवण बनवण्यासाठी मी वडोलीचा हा कॅटरेस बोलवला होता। त्यांनी तर आल्या आल्या जेवण बनवायला सुरुवात ही केली होती आणि आपले भरत दादा तेही सकाळीच आले होते आणि नकुलला मी खास रील बनवण्यासाठी बोलवलं होतं, तोही बिचारा सकाळीच आला होता माझ्या कामासाठी। इकडे आपली सगळी तयारी झाली होती, घरी मस्त छान सुंदर असं सजवलं होतं। गुरुजी आले आणि पूजाला सुरुवात झाली। तेवढ्यात आपले पारस दादा सहाने ते आले आम्हाला भेटण्यासाठी, पण आम्ही बसलो होतो पूजेला। इथे माझी मोठी जाव माझ्या कानामध्ये मोठे कानातले घालत होती, कारण मी याच्या अगोदर छोटे कानातले घातले होते आणि ते मला सूट नव्हते। राज ब्लॉगरला तुम्ही ओळखतच असाल, तो सुद्धा मला भेटण्यासाठी आला होता आणि आपल्या या मुकण्या आई त्यांना आमच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये आमंत्रण दिल्यानंतर ते आवर्जून येतात मस्त, आणि त्यांना व्हिडिओ फोटो मध्ये यायला खूप आवडतं। मंडळी, तुम्हाला माहिती आहे ना, लास्ट टाइम मला ठाणापाडा हर्सुल येथून माझे फॉलोअर्स मला भेटण्यासाठी हॉटेलवर आले होते आणि तेच हे नाझीर बाबा आपल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आले होते। खरोखर एवढ्या लांबून आपल्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली, खूप मस्त वाटलं। फायनली पूजा वगैरे झाली, इथे जेवण सुद्धा रेडी झालं होतं आणि या वडोलीच्या स्टाफने जेवण तर एकच नंबर बनवलं होतं। मसाला शोले, परत बटाट्याची सुकी भाजी, डाळ भात, पुरी, स्वीट मध्ये जिलेबी होती, पापड, लोणचं, जेवण तर एकच नंबर। सर्वांना हे जेवण खूप आवडलं। आता याच्यानंतर आमच्या कोळीवाड्यातल्या सगळ्या महिला मंडळ आल्या होत्या आणि कविताताईच्या माहेरची मंडळी तर खूपच आली होती आणि या सगळ्या पाहुणे मंडळींना बघून खूप मस्त वाटलंय। आणि तसंच आपले डॉक्टर मनियार सर सुद्धा आले होते आणि रॉय डॉक्टरांची फॅमिली सुद्धा आली होती आणि आपल्या जव्हारच्या नगराध्यक्ष मॅडम पूजाताई उदावंत या सुद्धा आल्या होत्या। शाही किराण्याचे ओनर म्हणजेच आपले मामाही आले होते। तसंच आपल्या जव्हार नगरीचे उपनगराध्यक्ष कुणाल दादा उदावंत हे सुद्धा आले होते। मंडळी, तसं बघायला गेलं तर मी जेवढ्यांना आमंत्रण दिलं होतं तेवढे सगळे हजर झाले होते आपल्या कार्यक्रमामध्ये, पण काय करू, या गडबडीत मला जास्त काही व्हिडिओ घ्यायला भेटले नाही। पण माझ्याकडे सगळ्यांचे फोटो आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचे फोटो शेअर करणार आहे, म्हणून कोणीही राग मानू नये। आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी खूप खूप आभारी आहे। मंडळी, व्हिडिओ